सोलापूर ग्रामीण सायबर पोलिसांनी फसवणूक झालेले 1 लाख रुपये तक्रारदारास परत मिळवून दिले. तक्रारदार यांची 1,20,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर NCCRP पोर्टलवर दिलेल्या तक्रारीवरून तात्काळ तांत्रिक तपास करून तक्रारदार यांना 1 लाख रुपये मिळवून देण्यात सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांना यश मिळालं आहे. दरम्यान तक्रारदार यांना 21 मार्च रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून फसवणूककर्त्यानं फोन करून तुमचे इन्शुरन्स क्लेम कट करायचे आहेत, तरी ते तुमच्या बँक खात्यावरून कट करत आहोत असं सांगितलं. त्यावरून तक्रारदार यांनी माझे इन्शुरन्स आहे तरी बँक खात्यावरून कट करू नका असं सांगितलं असता फसवणूककर्त्यानं तक्रारदार यांना ठीक आहे, कट करत नाही, त्याकरता तुम्हाला OTP येईल तो सांगावा लागेल असं सांगून तक्रारदार यांच्याकडून OTP प्राप्त करून घेतला. त्यानंतर तक्रारदार यांच्या बँक खात्यातून सुमारे 1,20,000 रुपये कपात झाले. परिणामी तक्रारदार यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी NCCR पोर्टलद्वारे त्यांच्या फसवणुकीबाबतची तक्रार नोंदवली. त्यानुसार सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथून पुढील तांत्रिक तपास सुरू झाला. लागलीच तक्रारदार यांची फसवणुकीची रक्कम ज्या संशयित बँक खात्यामध्ये गेली होती ते बँक खाते तात्काळ सीज करण्यात आले आणि संबंधित बँकेशी संपर्क साधून तक्रारदार यांच्या फसवणुकीची रक्कम तक्रारदार यांना पुन्हा बँक खात्यावर मिळवून देण्यात आली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण विकास दिंडोरे यांच्या सहयोगानं रोहित पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण स्वप्नील सन्नके, अजित सुरवसे, आशुतोष कुलकर्णी, झहिरान नाईकवाडी आदींनी बजावली.